अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातल्या पूर्णा मध्यम प्रकल्प म्हणजे विश्रोई धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसाने धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे। त्यामुळे पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने विश्रोई धरणाचे 2 दरवाजे उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। तर नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या पूर्णा माध्यम प्रकल्प अर्थात विश्रोई धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। धरणातील वाढता पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने विश्रोई धरणाचे 2 दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला असून त्यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन करण्यात आलं आहे।